चला तर मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण शेवगाची रस्सा भाजी. झणझणीत अशी शेवगाची रस्सा भाजी. आपण पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत, शेवगा घेतलेल्या आहेत. त्या आपण चिरून घेतल्यात आणि ते उकडून पण घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो आणि कांद्याची चटणीची प्युरी बनवून घेतलेली आहे, बारीक पेस्ट केलेली आहे, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, तेजपत्ता, सर्व मसाले घेतलेले आहेत, अद्रक लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि जिरे पूड. चला तर आपण गॅस ऑन करून फोडणी देऊया. चला तर मित्रांनो, गॅस ऑन केलेला आहे, 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्यात आपण मसाले टाकू सगळे. मसाले आपण परतून घेऊ सगळे. मसाले फ्राय झालेले आहेत. आपण त्यात खोबर किस टाकू. त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर टमाटे आणि कांद्याची प्युरी बारीक ती टाकणार आहोत. त्यानंतर आपले सर्व मसाले एकत्र टाकणार आहोत. त्याला चांगलं जरा शिजू देऊ. हे पहा, छान असं तेल सुटलेलं आहे. आपण त्यात शेवगा टाकू. शेवगा परतून घेऊ चांगलं. पहिला शिजवताना आपण मीठ टाकलेलं असतंय, त्यात आपण थोडंच मीठ टाकणार आहोत, जास्त नाही टाकणार आहोत. आणि शिजवण्यासाठी थोडंच टाकणार आहोत, कारण ते शिजलेलं असतं अगोदर. थोड्या त्याला एक उकळी येऊ द्यायची फक्त. शेंगदाण्याचं कूट टाकू थोडं. मीठ टाकू आपण थोडं चवीनुसार. एक ग्लास पाणी टाकणार आहोत. हे शेवगा ऑलरेडी शिजलेला आहे, तर फक्त आपल्याला आपला रस्सा उकळण्यासाठी आपण आता रस्सा चांगला उकळू देऊ. हे पहा, शिजलेली आहे भाजी. आपण ती काढून घेऊ. उकळलेली आहे भाजीला, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व करून. त्यावर थोडं कोथिंबीर टाकू. हे पहा, झाली आहे आपली शेवगाची रस्सा भाजी. झणझणीत अशी रस्सा भाजी.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर.